नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, आजचा हा एपिसोड हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आईजी ह्या रमाला माही समजून त्यांच्या किटी पार्टीला घेऊन जाणार आहेत. त्यांना वाटतं की ही माही आहे, त्यामुळे ही हिचा क्लास मेंटेन करू शकते. पण अनफॉर्च्युनेटली तिथे रेवाची आई असते आणि ती आता ही रमा आहे, ही अशिक्षित आहे, अनाडी आहे, असं सगळं तिथे किटी पार्टीमध्ये जमलेल्या बायकांना सांगते. त्यानंतर आता त्या बायका ह्या रमाला वेगवेगळ्या शब्दांचं स्पेलिंग किंवा वाक्य विचारायला लागतात आणि त्यानंतर रमाला काहीही बोलता येत नसतं, कारण ती माही नसून रमाच असते. आईजींना वाटत असतं की ही माहीच आहे, पण नंतर अशी काही जादू होते की तिथे रमा अगदी घडाघडा सगळं काही सांगू लागते, बोलू लागते. तर दुसरीकडे आता नील आणि देविका या दोघांनीही प्लॅन केलेला आहे की आपण माहीला खूप त्रास द्यायचा, तिच्याकडून घरची कामं वगैरे सगळं काही करून घ्यायचं. आता नेमकं काय घडणार, या माहीला त्रास देण्याच्या प्लॅनमधून माही बाहेर कशी काय पडणार आणि तिला फॉरेनला जायचं आहे, मग ती फॉरेनला जाऊ शकणार का, की नील आणि देविका तिला खूप त्रास देणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगाच, पण आजच्या एपिसोडमध्ये काय घडतं हे पाहायला विसरू नका. तर एपिसोड पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद तुम्हाला घेता येईल. त्याचबरोबर लाईक करत जा, जेणेकरून आम्हालाही तुमच्यासाठी अशाच उत्तम व्हिडिओ बनवताना आनंद मिळेल. तर मित्रांनो, चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच मुरांबा मालिकेच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग एपिसोडला. तर आजच्या भागात आपण पाहतो की आता रमा ही आईच्या घरून निघालेली असते. ती म्हणत असते, आई चल आता मी निघते, काकांना भेटायला मी पुन्हा कधीतरी येईन. त्याबरोबर आता ती जात असताना त्या ठिकाणी काका आलेले असतात. काकांना बघून रमा खुश होते. ती म्हणत असते, काका मी निघते. त्याबरोबर लगेचच काका हे तिला म्हणत असतात, निघते तू? बरं ठीक आहे, निघ. आता रमा काकांच्या खांद्यावर हात ठेवते, पण काका तिच्या खांद्यावरचा हात लगेचच बाजूला काढून ठेवतात आणि येऊन बसून घेतात. त्याबरोबर लगेच आई आणि मावशी रमाला सांगतात, तू जा, तुला उशीर होतोय ना, जा, नको वेळ वाया घालूस. त्यावर लगेच रमा म्हणते, हो ठीक आहे, मी निघते. आणि मग लगेच रमा ही तिकडनं निघून गेलेली असते. आता रमा गेल्याबरोबर मावशी काकांपुढे येते आणि का हो असं वागलात तुम्ही रमेबरोबर, असं विचारते. त्याबरोबर काका म्हणत असतात, मला ही आपली रमाच वाटत नाही. त्यावर मावशी त्यांना म्हणत असते, ढोसून आला की काय तुम्ही पुन्हा? त्यावर काका म्हणत असतात, मी ढोसून जरी आलो ना तरीसुद्धा जे काही बोलतो ते खरंच बोलतो, मला ही आपली रमा वाटतच नाही. त्यावर आई म्हणते, हो असं काय करताय भाऊजी, मी माझ्या रमाला बरोबर ओळखलं आहे. त्याबरोबर लगेच काका म्हणत असतात, जर ही आपली रमा असती तर हिने सगळ्यांना खरं सांगून टाकलं असतं, मुकादम फॅमिलीला नाही तर किमान आपल्याला तरी, पण हिने आपल्यालाही खरं सांगण्यापासून नकार दिला आहे. त्याबरोबर पुढेच ते सांगत असतात की मी साईला सांगितलं आहे की तू जा आणि तिथे चेक कर, तिथे नक्की कोण आहे, रमा आहे की माही आहे ते. त्याबरोबर असं म्हटल्यावर आता मात्र इकडे मावशीला आणि आईला काकानेही जे काही केलेलं असतं त्याचं जरा आश्चर्य, नवलच वाटलेलं असतं. तर दुसरीकडे आता रमा ही घरी आलेली असते, पण तिचा मूड काही फार बरा नसतो. त्यामुळे अक्षय हा तिला विचारत असतो, काय झालं, तुला बाहेर कोणी काही बोललं का? त्यावर रमा ही नाही, असं काही नाही आहे असं सांगते. त्यावर अक्षय म्हणत असतो, मग काय झालं आईच्या घरी? त्याबरोबर लगेच रमा म्हणत असते, हो ते खूप दिवसानंतर सगळ्यांना भेटले. त्यावर अक्षय म्हणतो, अगं खूप दिवसानंतर काय, काल परवापर्यंतच तर तू भेटून आली होतीस ना? त्यावर मात्र लगेच रमाच्या लक्षात येतं की माही ही तिच्या माहेरी जाऊन आलेली होती. त्यामुळे लगेच रमा म्हणते, खूप दिवसांनंतर जुन्या आठवणी पाहिल्या, आईने जुने फोटोज काढले होते ना, तर ते पाहत बसलो होतो, जुन्या आठवणी आल्या सगळ्या म्हणून. आणि तुम्हाला तर माहीत आहे मला रडायला किती पटकन येतं ते, म्हणून मला असं झालं, बस बाकी काहीच नाही. त्यावर अक्षय रमाला विचारत असतो, मग तुला काही तुझ्या बाबांची आठवण वगैरे येते का? त्यावर रमा होकार देते. मग अक्षय म्हणतो, आता ठीक आहे चल, मग आज मी तुझा बाबा. त्यावर रमा हसते. तर अक्षय म्हणतो, हां खरंच, चल मग तुझा मूड बरा करण्यासाठी आज मी काय करू? त्यावर रमा ही काही उत्तर देत नसते. मग अक्षय म्हणतो, ठीक आहे, आपण एक काम करू, आपण पिक्चर बघून तुझा मूडही जरा बरा होईल. त्यानंतर आता अक्षय हा 2-3 चित्रपटांची नावं घेतो. रमा त्या
त्यातला शेवटचा चित्रपट सिलेक्ट करते. त्यानंतर आता अक्षय आणि रमा हे दोघंजणं चित्रपट पाहायला बसलेले असतात. रमा चित्रपट बघून हसत असते तर अक्षय हा फक्त रमाकडे बघत असतो. त्यानंतर रमा ही अक्षयला म्हणत असते, मला हसवण्यासाठी खरंच तुम्ही किती काय काय केलं. त्यावर लगेच अक्षय हा तिला सांगत असतो की कधी कधी आपल्या नात्यात तू मोठी होऊन मला समजून घेतेस, आज मी तुला घेतलं इतकंच. तर दुसरीकडे नीलने आता माझं प्रेम अक्षयवर आहे असं माहीने त्याला सांगितल्यामुळे सगळी तोडफोड केलेली असते. तो खूप नाराज असतो, रडत असतो आणि मग तो देविकाला कॉल करतो. आता नील देविकाचा फोन लगेचच तिला सांगत असतो, तुझी ती मुलगी. त्यावर देविका म्हणते सावत्र मुलगी. त्यावर नील म्हणतो तेच ते, तुझी ती सावत्र मुलगी त्या अक्षय मुकादमच्या प्रेमात पडली नाही आहे तर प्रेमात बुडाली आहे. त्याबरोबर देविका म्हणते याचा अर्थ आपल्याला आता तिचा काहीच उपयोग राहिलेला नाही. त्यावर नील म्हणतो ते खरं जरी असलं तरी आपण तिला घराच्या बाहेरसुद्धा काढू शकत नाही. जर आपण तिला घराच्या बाहेर काढली तर लोकांना सत्य समजेल आणि ते आपल्यासाठी चांगलं नसेल. त्यामुळे आपण तिला घरातच ठेवायची. त्याबरोबर लगेच देविका विचारते मग आपण करायचं तरी काय तिचं. त्याबरोबर नील म्हणत असतो आपण तिला घरातल्या घरात त्रास द्यायचा, तिच्याकडून घरातली सगळी कामं करून घ्यायची. त्यावर देविका जोरजोरात हसत म्हणते घरची कामं आणि माही, अरे तिला येत तरी असतील का मुळात घरची कामं. त्यावर नील म्हणत असतो येत असणार, तिला सगळी कामं येत असणार. त्या अक्षय मुकादमच्या प्रेमात पडली होती ना ती, मग तिकडे राहून घरातली सगळी कामं करायला ती शिकली असणार. आपण तिच्याकडून सगळी कामं वगैरे करून घ्यायची. त्यानंतर आता आईजी ह्या सांगत असतात की अगं माही, मला तुला माझ्या किटी पार्टीला माझ्या मैत्रिणींना भेटायला घेऊन जायचं आहे, तू तिकडे अशी येऊ नकोस. त्यावर लगेच इकडे माही म्हणत असते अशी अहो ते माझं सगळं तिकडे आहे ना, माझं इथे काहीच नाही आहे, त्यामुळे मग मी अशीच आले. त्यावर लगेच आजी म्हणतात अगं माही, पण तू आज तिकडे रमा म्हणून नको, माही म्हणून चल माझ्याबरोबर. तू एक काम कर, किमान ही साडी तरी बदल, एवढी ओल्ड फॅशन साडी नको घालूस आणि या 2 वेण्या वगैरे नाही, नको माही. तू ना आज तुझ्या स्टाईलने तयार हो, तू जशी तयार होशील ना तसं तयार हो आणि माझ्याबरोबर चल. ओके, जा पटकन जा, ही साडी वगैरे सगळं बदलून ये, चेंज कर, आवर पटकन. असं म्हटल्यावर लगेचच आता रमा ठीक आहे आजी असं म्हणून आतमध्ये दरवाजा बंद करून घेते. आता मात्र तिला खूप टेन्शन आलेलं असतं की आज आजींना खरं कळणार की मी माही नाही आहे तर मी रमा आहे. त्यानंतर आता इकडे माहीने रमासारख्या 2 वेण्या घातलेल्या असतात, ड्रेस घातलेला असतो आणि ती म्हणत असते पूर्वी हे किती ओल्ड फॅशन वाटायचं, पण नंतर हे सगळं मला आवडायला लागलं होतं. इतक्यात त्या ठिकाणी नील आणि देविका दोघंजण आलेले असतात. तर नील म्हणत असतो बघितलंस का देविका, ही आपली माही आहे जिने फॉरेनमधून अब्रॉडवरून डिग्री घेतलेली आहे आर्किटेक्टची. त्याबरोबर देविका म्हणते ही आणि आपली माही. त्याबरोबर नील सांगत असतो हो आपली माही, पण हिच्याकडे बघून असं वाटतं का की हिने अब्रॉडवरून डिग्री घेतली आहे म्हणून. नाही वाटत ना हिच्याकडे बघून असं, कारण ही प्रेमात पडली आहे ना. त्याबरोबर लगेच देविका म्हणते काय प्रेमात आणि माही. त्याबरोबर लगेचच नील म्हणत असतो हो, पण हिला हिचं प्रेमसुद्धा मिळालेलं नाही आहे असं आता तिला त्रास देऊन ते दोघंही तिकडनं निघून गेलेले असतात. तर दुसरीकडे आता आईची ह्या रमाला घेऊन किटी पार्टीला आलेले असतात. आता सगळ्या त्यांना विचारायला लागतात की ही मुलगी कोण आहे. त्याबरोबर आईजी सांगतात की ही माझी नातसून आहे. त्यावर लगेचच आता म्हणायला लागतात सगळ्या बायका वाव, एवढ्या दिवसांनंतर वर्षांनंतर नातसुनेला घेऊन आलीस, नातवाचं लग्न तर कधीच झालं होतं. तर एक बाई म्हणते अगं तिचं ट्रेनिंग सुरू होतं ना मुकादमबाईंच्या हाताखाली. इतक्यात त्या ठिकाणी रेवाची आई आलेली असते आणि ती म्हणत असते की ओ आणलंत तुम्ही तुमच्या नातसुनेला, माझी मुलगी एवढी शिकलेली होती, तिचं यांच्या नातवावर एवढं प्रेम होतं तरीसुद्धा यांनी ह्या अशिक्षित अनाडी मुलीलाच यांची सून बनवली. आता मात्र इकडे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं की मुकादमांचं आणि राज्याध्यक्षांचं फार काही पटत नाही. मग लगेचच एक बाई म्हणायला लागते आय एम व्हेरी सॉरी, आम्हाला माहीत नव्हतं की तुमचं पटत नाही, जर आधीच माहीत असतं तर आम्ही तुम्हाला एकत्र बोलावलंच नसतं. त्याबरोबर लगेच आता ती म्हणायला लागते नाही तसं अजिबातच नाही आहे, खरं तर आम्हा दोघींनासुद्धा एकच गोष्ट हवी होती, पण आता जर मुकादमांनाच माझी शिकलेली मुलगी नको होती, त्यांनी माझ्या मुलीला जेलमध्ये पाठवलं तर त्याला आता मी तरी काय करणार. त्यांना ही अशिक्षित रमा सून म्हणून हवी होती.
एखादं साधं स्पेलिंग विचारा हिला त्याचं उत्तरसुद्धा येणार नाही असंच आता सगळ्यांसमोर रेवाची आई म्हणायला लागते. त्याबरोबर आता मात्र इकडे आय्यजींचा खूप मोठा गैरसमज असतो आणि तो म्हणजे हा की माझ्याबरोबर जी मुलगी इथे किटी पार्टीमध्ये आलेली आहे ती रमा नाही तर ती माही आहे आणि माही ही ॲब्रॉडवरून आर्किटेक्ट बनून आली आहे, त्यामुळे तिला सगळंच येतं आणि इंग्लिशचं तिचं एकदम सुपर्ब आहे असं आय्यजींना माहिती आहे. त्यामुळे आय्यजी ह्या लगेचच त्यांच्या मैत्रिणींना सांगायला लागतात की तुम्हाला जे स्पेलिंग हवं आहे ते तुम्ही माझ्या नातसूनेला अगदी निसंकोचपणे विचारा, ती काहीही प्रश्नाचं उत्तर अगदी सहज देईल तुम्हाला. विचारा काही विचारा. तर दुसरीकडे आता इकडे काकाच्या फोनवरती सतत फोन येत असतात, पण काका ते फोन उचलत नसतो तर तो पेपर वाचत शांतपणे बसलेला असतो. आता इतक्यात त्या ठिकाणी अभिदादा आलेला असतो. अभिदादा हा फोन वाजतोय हे बघतो आणि त्याला फोनची रिंग सहन होत नसते, त्याला त्याची किटकिट वाटत असते. त्यामुळे तो लगेचच काकाला सांगायला लागतो, अहो बाबा तुमचा फोन वाजतोय बघा, उचला ना तो फोन, किमान कोणाचं आहे ते बघा, उत्तर द्या. आणि मग अभिदादा फोनवरती नाव बघतो आणि म्हणतो, अहो बाबा उत्तर तरी द्या. त्यावर लगेचच काका म्हणायला लागतो की मला हा फोन उचलणं महत्त्वाचं वाटत नाही, त्यामुळे मी उत्तर देत नाही आहे आणि या फोनबद्दल घरामध्ये कोणाला काहीही सांगण्याची गरज नाही, मला हिच्याशी बोलण्याची अजिबातच इच्छा नाही आहे असं आता काका अभिला ठामपणे सांगून टाकतात. आणि त्यानंतर हातातला पेपर तिथेच टाकून स्वतःचा फोन उचलून काका हे तिकडनं निघून गेलेले असतात. तर आता अभि मात्र तिकडे तसाच आणि एकटाच उभा असतो. तर त्यानंतर आता इकडे आय्यजी या सगळ्यांना म्हणत असतात, विचारा ना विचारा, अगदी काहीही स्पेलिंग तुम्ही माझ्या नातसूनेला विचारा, ती सहज सांगेल. आता मात्र रमाला टेन्शन आलेलं असतं. तर लगेचच तिथली एक बाई ही रमाला म्हणत असते, ठीक आहे तर मग रमा, तू आम्हाला सफरचंदाचं स्पेलिंग सांगू शकशील? त्यावर आता मात्र रमाला सफरचंदाचं स्पेलिंग सांगता येत नसतं, तिचं ततपप्प होत असतं. सफरचंदाचं स्पेलिंग SUB. त्याबरोबर लगेचच आता रमाला सगळ्या बायका हसायला लागतात, कारण रमाला इंग्रजी बोलता येत नसतं. आता मात्र इकडे आईची ह्या म्हणायला लागतात, माही अगं शटअप, काय सुरू आहे तुमचं? हे बघा, इथे आपण फक्त किटी पार्टीसाठी भेटलो आहे, एकमेकाला भेटायला, गप्पा मारायला, सगळ्यांशी चांगलं हसून बोलून राहायला, माझ्या नातसूनेला खिजवायला नाही. त्यामुळे बाद झालं तुमचं. उगाचच्या उगाच माझ्या नातसूनेला तुम्ही त्रास देऊ नका. आपण ज्या गोष्टींसाठी भेटलो आहे ते आणि तेवढंच करूया, समजलं तुम्हाला? आता मात्र इकडे सगळ्या बायका गप्प राहिलेल्या असतात. तर आईजींनी वेळेवर सगळं काही अगदी व्यवस्थित सावरून घेतलेलं असतं, पण आता मात्र मुद्दामून रेवाची आई ही आज सगळ्या बायकांसमोर आय्यजींना मान खाली घालवायला लावायचीच असं ठरवूनच आलेली असते. त्यामुळे आता लगेच ती सगळ्यांना म्हणायला लागते, का विचारा ना विचारा, हिला स्पेलिंग विचारा. तर आय्यजी म्हणत असतात, तुम्हाला तरी अशी स्पेलिंग सांगता येईल का? आपण एवढे शिकलेले लोक आहोत, पण आपल्यापैकीसुद्धा कितीतरी लोक स्पेलिंग विचारलं की असे गडबडतातच की. त्याबरोबर तिथली एक बाई सफरचंदाचं स्पेलिंग अगदी सहजपणे सांगून टाकते. मग लगेचच आता रेवाची आई म्हणायला लागते की ठीक आहे, तुम्ही एक काम करा, हिला स्पेलिंग नका विचारू, हिला किमान इंग्रजीत 5 वाक्य बोलायला लावा आणि तुम्ही शांतपणे बसून घ्या आणि मग हिला बोलायला लावा, कारण हिला बोलताच येणार नाही आहे, हिला बोलायला खूप वेळ लागेल असं पुढे ती म्हणत असते. त्याबरोबर लगेचच बायका पटापट बसून घेतात आणि मग आता त्या रमाला 5 वाक्य इंग्लिशमध्ये बोलून दाखव असं म्हणतात. आणि त्यानंतर आता त्या सगळ्याच रमाला चीअरअप करत असतात, रमा रमा अगं बोल रमा बोल. आता मात्र रमाला काहीच बोलता येत नसतं, कारण बिचाऱ्या रमाला इंग्रजी येतच नसतं, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. तर आईजी ह्या रमाला म्हणत असतात, रमा अगं असं काय करतेस, बोल ना तू, अशी गप्प राहू नकोस. माही अगं बोल, आज तुझ्या प्राईडचा प्रश्न आहे, माही बोल. असं सगळं आता आईजी ह्या रमाला सांगत असतात. मग आता रमा ही बोलायला लागते, माय नेम इज रमा अक्षय मुकादम. आय लाईक टू कुक फूड. त्याबरोबर लगेच आता त्या बायका तिला विचारतात, म्हणजे तू काय दुसऱ्यांच्या घरात जाऊन स्वयंपाक बनवतेस की काय? त्याबरोबर आता दुसरीकडे माही ही छान साडी वगैरे नेसून खाली आलेली असते. देविका तिला बघून विचारते, कुठे चालली आहेस माही? त्यावर माही तिला म्हणते, तुला काय करायचं आहे?
प्रॉपर्टीच्या कागदांवरती तर मी तुम्हाला सह्या करून दिल्या आहेत ना, मग मी कुठे जाते, काय करते याच्याशी तुमचं काय घेणं देणं? तसंही आता माझ्याकडे काय उरलं आहे माझं स्वतःचं असं, मग जाऊ देत ना मला. त्याबरोबर देविका म्हणते, तसं नाही गं माही, तुला कुठे जातेस, काय करतेस हे सगळं आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर तू वकिलाकडे गेलीस तर. त्यावर लगेचच पुढे आता माही म्हणते, नाही मला त्याची करण्याची काहीच गरज नाही आहे, कारण मला माझं प्रेम मिळालं आहे ना आता. त्याबरोबर लगेचच देविका म्हणते, प्रेम मिळालं आहे? कुठे आहे तुझं प्रेम? आणि मग देविका आसपास बघायला लागते. माही तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तिला म्हणत असते की हे बघ, मला रमाने सांगितलं आहे की प्रेम मिळवण्यापेक्षा प्रेम करणं हे महत्त्वाचं असतं. पण तू तर कधी कोणावर प्रेमच केलं नाही स्वतःवर सोडून, त्यामुळे तुला काय माहिती गोष्ट. त्यावर लगेचच देविका म्हणते, पण शेवटी रमाने तर तिचं प्रेम मिळवलंच ना. त्यावर लगेच माही म्हणते, हे बघ मला ना सध्या या गोष्टीवर अजिबात तुझ्याशी चर्चा करायला वेळ नाही आहे, मला खरंच बाहेर जायचं आहे. आणि मग आता माही ही देविकाला हे असं उलट उत्तर देऊन तिकडनं निघून जाते. आता मुद्दामूनच इकडे माहीने देविकाला काहीही सांगितलेलं नसतं. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, नेमकी माही कुठे जायला निघाली असेल आणि तिने देविकाला हे असं उलट उत्तर का बरं दिलं असेल? तर आता मात्र माही ही तिकडनं निघून गेल्यावर देविका ही लगेचच मागून म्हणायला लागते, माही तू प्रॉपर्टीच्या पेपर्सवर जरी सह्या केलेल्या असशील तरीसुद्धा तुला अशी सहज मी सोडणार नाही आहे, पूर्ण बर्बाद करून टाकायचं आहे मला तुला. तर दुसरीकडे आता इकडे मुद्दामून रेवाची आई ही रमाला खालीपणा दाखवण्यासाठी बोल ना इंग्रजीमध्ये बोल असं म्हणत असते. बिचारा रमाला इंग्रजी बोलायला जमत नसल्या कारणामुळे तिला आता भीती वाटायला लागते आणि तिचा हात थरथरत असताना चुकून तिच्या हातातला पाण्याचा ग्लास तिच्या साडीवर सांडतो. त्यावर रमा लगेचच आईजींना म्हणते, आईजी मी आलेच जरा चेंज. त्यावर आईजी म्हणतात, हो हो साडी चेंज कर, भिजलंय बघ किती, आता कसं तुला वावरायला होईल. त्यानंतर आता रमा तिकडनं गेल्यावर माही त्या ठिकाणी आलेली असते आणि मग माही तिकडे येऊन सगळ्यांशी इंग्रजीमध्ये अगदी छान बोलते. ती म्हणत असते की काय आहे ना, कधी कधी माझा स्पेलिंग बोलण्याचा थोडाफार प्रॉब्लेमच होऊन जातो, पण तुम्हा सगळ्यांना भेटून मला खरंच खूप छान वाटलं. आणि काय इंग्लिशमध्ये वाक्य वगैरे म्हणून दाखवायचे आहेत ना तुम्हाला, ठीक आहे. आणि मग माही अगदी सहज त्यांना इंग्लिशमध्ये वाक्य म्हणून दाखवते. त्यानंतर नाईस टू मीट यू ऑल असं सुद्धा ते इंग्लिशमध्ये त्यांना म्हणून दाखवते. आता माही हे एवढं सुपर्ब इंग्लिश बोलत असते की तिचं इंग्लिश बघून सगळ्या बायका अगदी इम्प्रेस होऊन गेलेल्या असतात. म्हणजे थोड्या वेळापूर्वी हीच मुलगी आपल्यासमोर उभी होती आणि आता ही तीच मुलगी आहे असा कोणाला विश्वासच होत नसतो. सगळ्या बायकांमध्ये कुसूरपुसूर सुरू व्हायला लागते की ही तीच मुलगी आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, एखादी व्यक्ती जर खरंच आपल्यातून निघून गेली आणि तिच्यासारखीच दुसरी एखादी दिसणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आली तर ती त्या व्यक्तीची जागा घेऊ शकते का? आपण त्या व्यक्तीला विसरून या व्यक्तीमध्ये तिचे गुण शोधू शकतो का? सहज इतक्या ती व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीची जागा घेऊ शकते का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर तुम्हाला मुरांबा मालिका कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओचा आनंद घेता येईल. धन्यवाद.